आपण आता इथे आलेलो आहोत आपलं घर या अनाथ आश्रमामध्ये। आपलं घर ही संस्था विजय फळणीकर यांनी सुरू केलेली आहे। समाजातील जी उपेक्षित मुलं आहेत त्यांच्यासाठी आपलं घर ही संस्था चालवली जाते। या संस्थेमध्ये 5 वर्षाच्या आतील मुलांना प्रवेश दिला जातो आणि त्या मुलांचं संगोपन ते लग्न होईपर्यंत त्यांचं शिक्षण, त्यांचं सांस्कृतिक संवर्धन या सगळ्या गोष्टींची काळजी इथे घेतली जाते। त्याचप्रमाणे या इथे कौशल्या कराड ग्रामीण रुग्णालय पण आपल्याला दिसतं, जिथे वेगवेगळ्या ज्या कॅज्युअल्टीज होतात मुलांच्या त्या संदर्भातले सगळे प्राथमिक उपचार इथे केले जातात। आपलं घरमधील मुलामुलींना शिक्षणाबरोबरच राहणं, जेवण, कपडे, औषधोपचार व दैनंदिन सुविधा मोफत पुरवल्या जातात। आपलं घरमधील मुलामुलींना 1ली ते 12वी पर्यंत शिक्षणाच्या जोडीनं तांत्रिक प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं। उदाहरणार्थ ऑफिस फाईल मेकिंग, हँडमेड पेपर, बॅग, शिवणकाम, संगणक, मुद्रण प्रशिक्षण इत्यादी। माझं नाव रत्ना दत्तात्रय कंदारे। मी इथे 2004 सालापासून सर्व्हिस करते। आता 10 वर्ष झाले मी सर्व्हिस। आणि या संस्थेचं नाव आपलं घर अनाथ आश्रम। विशेष करून अनाथ आश्रमात असणारी एक संस्था आहे। अनाथ मुलांसाठीच आम्ही काम करतो, ज्यांना कोणच नाही अशाच मुलांना। एकंदरीत या संस्थेचं असणारं काम अतिशय उत्कृष्ट आहे। तर संस्थेचं असणारे सर्व काही आपण डोनेशन न करता डोनेशनवरती करताय। सरकारचा कुठलाही रुपया ग्रँट किंवा पैसे इथे मिळत नाहीत, तरी देखील ही संस्था योग्यतेने चालू आहे। त्याविषयी आपल्याला सरांचं आम्हाला छान वाटतं। सगळेच लोक असे नसतात, त्याच्यामुळे समाज खूप जागृत आहे। त्यामुळे आम्ही 1 रुपया जरी कोणी सांगितलं तरी डोनेशनसाठी आमचे सर स्वतः जातात। कधीही बोलवलं तरी स्वतः सर जातात डोनेशनसाठी। आपल्या कुटुंबाची प्रार्थना झाल्यानंतर मग कुठेही एखादी त्यांना आम्ही विषय देतो कुठला पण त्या विषयावर। आणि इथं सगळ्यामध्ये रममान होतं। आम्ही सध्या 5-7 जणी तुमचं नाव काय आहे? कुठल्या जायचे तुम्ही? इथेच पुण्याला नोकऱ्या करून घरी बसल्या। इथेच आहेत का? पुण्यातच दिलेत का बाहेर? एक शनिवार वाड्यापाशी आहे, शनिवार आणि एक कोथरूडला आहे। आम्हाला या रुग्णालयाच्या बाबतीत सांगा, इथे कुठल्या कुठल्या पद्धतीचे उपचार केले जातात, काय? इथं सर्दी, खोकला, पडसा, या कोणाचं हाताला फ्रॅक्चर झालं असेल तर आम्ही इथं ड्रेसिंग सुद्धा करू शकतो आणि मोफत दवाखाना आहे। काय काय सुविधा आहेत? म्हणजे एखादा जर कॅज्युअल्टी इमर्जन्सी आली तर तुमच्याकडे काय वाहन आहे? ॲम्ब्युलन्सने आम्ही पुण्यात पेशंटला ड्रॉप करू शकतो आणि मोफत दवाखाना आहे, ते गावोगावी जाऊन तिथं पेशंटला उपचार देऊ शकतो। आपलं घर या संस्थेमध्ये या ठिकाणी जे काम चालू आहे, हे काम अतिशय उत्तमरित्या चालू आहे। अनाथ आश्रमात जे काम असतं ते अगदी लहान मुलांना या ठिकाणी कशा प्रकारे शिक्षण देऊ, त्यांचं काम, त्यांचं शिक्षण, त्यांना मिळालेली सुविधा, हे काम या आपल्या संस्थेत, आपलं घर या संस्थेमधून चालू करतं। थँक्यू।